हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 75. निरोधादीनि कर्मणि जहाति जडधीर्यदि मनोरथान् प्रलापांश्च कर्तुमाप्नोत्य तत्क्षणात. भावार्थ: जडबुद्धीच्या माणसाने चित्तवृत्तींच्या निरोधादी कर्मे जरी थांबवली तरी तो त्याच क्षणी मनोरथ आणि प्रलाप यांची पूर्तता करायला प्रवृत्त होतो. योग याचा अर्थ अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होणे. आत्मा आणि परमात्मा एकरूप झाले, अंतरात्मा परमात्मा स्वरूप झाला की त्याला योग साध्य झाला असे म्हणायचे. योग जुळून येण्यासाठी मनाची मोठी म्हणजे एकमेव अडचण असते. त्यासाठी चित्ताच्या वृत्तींचा निरोध व्हावा लागतो. मन अधिक मन अमन, न अधिक मन नमन व्हावे लागते. हे सहजासहजी शक्य होत नाही. त्यासाठी अनेक जण अनेक प्रकारे प्रयास करतात. जो चिकाटी ठेवतो, कुशाग्र बुद्धीचा असतो, श्रद्धेने साधना उपासना करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, त्याला त्याच्या या प्रयत्नांना यश येते. परंतु काही जण यात अनेकविध कारणांनी अयशस्वी होतात. काही जणांना अर्ध्यावरच चित्तवृत्ती निरोध झाल्याची जाणीव होते. अष्टावक्र मुनी सांगतात की एखाद्या जडबुद्धीच्या मनुष्याने चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा प्रयत्न केला आणि काही कारणाने त्याने तो प्रयत्न सोडून दिला, अपयशाने निराश होऊन थांबविला, यश आले म्हणून चित्तनिरोध साधना खंडित केली तर भलतेच घडते. असा मनुष्य चित्तवृत्तीचा निरोध होण्याऐवजी, चित्तवृत्तींपासून परावृत्त होण्याऐवजी तो पुन्हा त्या भौतिकाच्या चिखलात, त्या भोगमायेच्या दलदलीत, भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत रुतून जातो आणि त्यात रममाण होतो. असा मनुष्य स्वतःचे मनोरथ, उपभोगांचे आलाप प्रलाप पुन्हा आळवायला लागतो. त्याला मनाच्या कल्पना विकल्पनांना साथ द्यावी अशी उर्मी येते आणि तो त्या दृष्टीने प्रयत्नशील होतो. त्याची गाडी चित्तवृत्ती निरोधासाठी योग्य मार्गी लागलेली असते, ती उलटी फिरून अयोग्य मार्गी धावू लागते. माणसाची ही जुनी खोड आहे. भोगाने साध्य मिळालं नाही की ते योगाने साध्य करायचा प्रयत्न करायचा. त्यात यश आले नाही की पुन्हा भोगप्रवृत्त व्हायचे. पाप करून थकला की पुण्य करायचे. त्याने इप्सित मिळाले नाही की पुन्हा पाप करायला सुरुवात करायची. धन साठवायचे. त्याने मनःशांती मिळाली नाही की दान देऊन रिते व्हायचे. त्याने मनःशांती मिळाली नाही की पुन्हा धनसंचय करायचा. यात नवीन प्रकारची भर म्हणजे वरून योगी आणि आतून भोगी असे एकाच वेळी मिरवायचे. देवपूजा करताना अयोगी कृत्यांचे बेत आखायचे. राम राम असा जप करत असतानाच गैरव्यवहार करायचे. अशा प्रकारे मनुष्य दोन आत्यंतिक टोकांना स्पर्श करत जीवनात भरकटतो. त्याला कुठेही शांतता मिळत नाही. याचे कारण चित्तवृत्ती निरोध, मनःशांती, मनातीत अवस्था ही कोणत्याही पूर्णात नसून शून्यातील पूर्णात आहे. भोगीला वस्तू जगताची लज्जत आहे आणि योग्याला मुक्तीची आच आहे. दोन्हीही ठिकाणी उपभोगाची किंवा परमात्म्याची परंतु अभिलाषा आहे. दिसेल ते खा 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 खायचे आणि भोग घ्यायचे किंवा अजिबात न खाता उपवास करायचे. या चित्तवृत्ती तशाच राहतात, शमत नाही, नष्ट होत नाही, निरोध होत नाही. तमरजामधून सात्विकात आणि सात्विकातून तमरजात सतत रूपांतर होते. इतकेच. जरा खतपाणी मिळाले की उपभोग डोके वर काढतात आणि माणूस अमुक्तच राहतो. यासाठी उपवास न करता उपभोग शून्यावस्थेत देह जीवित राहण्यापुरते उपभोगून चित्तवृत्ती निरोध होतात. यासाठी चित्तवृत्ती म्हणजे काय ते ज्ञानाने जाणून घ्यावे लागते. ती जाण आली की चित्तवृत्ती निरोध होतात. मग भूक लागली तर आणि तरच उपभोग घेतला जातो. केवळ समोर उपलब्ध आहे म्हणून उपभोग घेतला जात नाही. अशा अवस्थेत मनाला विषयच राहत नाही. मन निष्प्रभ होते. तेथेच योग साध्य होतो. आता पुन्हा भौतिकाकडे वळून पाहणे होत नाही. हरिओम.